नमस्कार, महाचर्चेमध्ये मी संजय बुसकुडे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। 30 जूनच्या रात्री 12 वाजता या देशामध्ये क्रांतिकारी निर्णय घेतला गेला आणि 1 जुलैपासून आपल्या देशामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर हा लागू करण्यात आलेला आहे। यानंतर या देशातली परिस्थिती वस्तू सेवा कर, ग्राहक आणि सर्वसामान्य असणारा व्यापारी यांच्यामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि यांची वस्तुस्थिती काय आहे या संदर्भात आजच्या महाचर्चेचा विषय आहे। महाचर्चेचा आजचा विषय जीएसटी अर्थातच वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती। आजच्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर सहभागी होत आहेत प्रिया जाधव, या सहाय्यक आयुक्त आहेत वस्तू सेवा कर अर्थ मंत्रालय भारत सरकार मुंबई कार्यालयाच्या। ज्येष्ठ विधिज्ञ पुण्याचे ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड आपल्याबरोबर आहेत। नमस्कार। ज्येष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक यशवंत पाध्ये आपल्याबरोबर आहेत आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह अनिता खानोलकर आपल्याबरोबर आहेत। या सगळ्यांबरोबर चर्चा करण्यापूर्वी प्रथमतः आपण या संदर्भातली ध्वनिचित्रफित पाहूया आणि मग चर्चेकडे वळूया। जीएसटी के तौर पर देश एक आधुनिक टैक्सेशन सिस्टम की ओर आज कदम रख रहा है, बढ़ रहा है। एक ऐसी व्यवस्था है जो ज्यादा सरल है, ज्यादा पारदर्शी है। एक ऐसी व्यवस्था है जो काले धन को और भ्रष्टाचार को रोकने में एक अवसर प्रदान करती है। एक ऐसी व्यवस्था है जो ईमानदारी को अवसर देती है, जो ईमानदारी से व्यापार करने के लिए एक नया उत्साह और उमंग भरने की व्यवस्था इससे मिलती है। जीएसटी लागू होणार म्हणता म्हणता अखेर तो दिवस आला। यांचा, त्यांचा, तुमचा, आमचा, आपल्या सर्वांच्या उत्सुकतेचा विषय अखेर मार्गी लागला। एक देश एक कर या घोषवाक्याखाली कर लागू झाला, पण देश एक झाला का हे सांगता येणार नाही। वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी तर झाली, परंतु यंत्रणा सज्ज होण्यात थोडा कालावधी जाईल। ज्यांना जीएसटीमुळे नुकसान होणार आहे किंवा आतपट्ट्याचे व्यवहार करणाऱ्यांवर गदा येणार आहे, त्यांनी सामान्य ग्राहक जनतेसमोर जाणीवपूर्वक संभ्रमावस्था निर्माण केली आहे। समाज माध्यमांद्वारे येणारे संदेश ही संभ्रमावस्था वाढवण्यात हातभार लागत आहे। जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर प्रणालीमुळे देशातील अनेक गैरव्यवहार, रोखे व्यवहार, कर चोरी व कर चुकवेगिरीला आळा बसेल। त्यामुळे देशातील कर संकलनात सुसूत्रता व नियमितता येईल असा सरकारचा प्रयत्न आहे। तो सफल होण्यासाठी व्यापाऱ्यांच्या सवयी व नीतिमत्ता दोन्ही बदलायला हव्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा व कर चुकवेगिरीवर निर्बंध आणण्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत आणि त्याहून अनेक भविष्यात येतीलही। त्यातून अपवृत्तीला आळा बसून आर्थिक तूट भरून निघेल व अनेक प्रकल्प मार्गी लागतील अशी आशा आहे। परंतु देशवासियांना ही सहकार्य करणं अपेक्षित आहे। केवळ समाज माध्यमांवर अफवा व विनोद पसरवण्यापेक्षा जीएसटी जाणून घेऊन त्यामागची भूमिका व प्रणाली अंमलात आणणं गरजेचं आहे। वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवरील बदल, ग्राहकांची अनभिज्ञता दूर करून पुढील वाटचाल जाणून घेण्यासाठीच आजची ही महाचर्चा। नमस्कार, महाचर्चेमध्ये स्वागत। वस्तू आणि सेवा कर आणि वस्तुस्थिती याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्यावर प्रिया जाधव आहेत, ज्या सहाय्य आयुक्त आहेत वस्तू आणि सेवा कर अर्थ मंत्रालय भारत सरकारच्या। प्रिया जाधव, प्रथमतः या वस्तू सेवा कर लागू झाल्यानंतर व्यापारी, उत्पादक आणि सर्वसामान्य ग्राहक यांनी आतापर्यंत हे कसं स्वीकारलंय आणि एकूणच त्याची अवस्था कशी आहे? जीएसटी हा लागू झाला 1 जुलैपासून।
आणि ह्या जीएसटीला अंमलात आणण्यासाठी आमच्या विभागाने जय्यत तयारी जीएसटीच्या आधीपासूनच केली होती. त्यामुळे जे पूर्वीचे रजिस्टर्ड टॅक्स पेयर्स होते आम्ही त्यांना मायग्रेट करून घेतलेलं होतं आणि 25 जून पासून पुन्हा रजिस्ट्रेशन आणि मायग्रेशन कंटिन्यू होत आहे. तर आजची फिगर 81.8% ऑलरेडी मायग्रेटेड आहेत आणि नवीन जे पण टॅक्स पेयर्स आहेत ते रजिस्टर्ड होत आहेत. हा तसा एक खूपच वेलकम मूव आहे आणि लोकांनीही वेलकम केला आहे. थोडेफार जे कन्फ्युजन्स आहेत ते आम्ही वेगवेगळ्या आउटरीच प्रोग्राम्स थ्रू प्रिया जाधव, ग्राहक कसं स्वीकारतायत? एंड युजर आहे ग्राहक जीएसटी मुळे सगळ्यांचे जे दर आहेत ते कमी व्हायला पाहिजे हे ज्ञान सगळ्यांमध्येच नाही आहे. त्यामुळे थोडेफार कन्फ्युजन्स आहेत जे आम्ही आउटरीच प्रोग्राम थ्रू क्लिअर करतो आहे. जर एखादी गोष्ट काल 100 रुपयाला मिळत होती तर ती आता स्वस्त व्हायला पाहिजे, कारण की जो इनपुट टॅक्स क्रेडिट असतो तो एंड कस्टमर पर्यंत यायला पाहिजे आणि त्याचा बेसिक दर 100चं जसे कमी होऊन 95 पर्यंत व्हायला पाहिजे. पण हे नॉलेज, हे इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि मग हाच जो इन्फ्लेशन कमी होईल ते देशासाठी चांगलं असेल. जसं मारुतीने त्यांच्या 3% वाहनांच्या किमती कमी केल्या, मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यवाह आपल्याबरोबर आहेत, अनिता कानोलकर आहेत. तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? तुमच्याकडे पहिल्यांदा प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या असतील, इतके दिवसामध्ये कसा प्रतिसाद त्याला मिळतोय? प्रतिक्रिया अशा येत आहेत की अजूनही MRPच्या पेक्षा म्हणजे पूर्वी ज्या वस्तूच्या किमती होत्या त्याच्यावरती जीएसटी लावून म्हणजे किमती वाढवूनच वस्तू विकल्या जात आहेत. मारुतीच्या बाबतीत आपण जे म्हटलं ते की आमच्याकडे एक अशी तक्रार आलेली आहे की मारुतीची किंमत कमी झालेली आहे पण डीलर त्याची डिलिव्हरी द्यायला तयार नाहीत. मग हे काय कन्फ्युजन आहे ते कळत नाहीये. त्यामुळे या बाबतीत खरं सांगायचं तर ग्राहकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन आहे आणि हे कन्फ्युजन आणि हे वादळ शांत झाल्याशिवाय, त्याचा धुरळा खाली बसल्याशिवाय यातलं खरं पिक्चर क्लिअर होईल असं काही वाटत नाही. त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न आवश्यक आहे. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, कुठलीही योजना राबवल्यानंतर अंमलबजावणीला काहीसा वेळ द्यावा लागतो. जी संभ्रमावस्था या संपूर्ण आज ग्राहकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, उत्पादकांमध्ये आहे, याकडे पाहिल्यानंतर ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून काय वाटतं? साधारणपणे जेव्हा अशा प्रकारचा कायदा येतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट अशी असते की ह्या तरतुदी सामान्य माणसाला, उपभोक्त्याला समजता येत की नाही. हो, आता आपण मगाशी म्हटलं तसं ह्या कायद्याचं उद्दिष्ट हे आहे की उपभोक्त्याला कमीत कमी करामध्ये जास्तीत जास्त चांगल्या किमतीला वस्तू मिळावी. हो, जर त्याच्याकडे हे ज्ञान पोचत नसेल तर कायदा कितीही चांगला असला तर त्याची अंमलबजावणी नीटपणानं होत नाही. आणि जेव्हा अशा प्रकारचा कायदा प्रथमच येतो तेव्हा महत्वाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीला काही गोंधळ होणार. हो, कायदा चांगला आहे हे नक्कीच, परंतु त्याची अंमलबजावणी चांगली झाली तरच चांगला कायदा चांगला राहू शकतो. अन्यथा आम्ही असं बघतो की कायदे चांगले असतात पण अंमलबजावणी जर ढिसाळ किंवा चुकीची असेल तर नको तो रिझल्ट देखील येऊ शकतो. तसं होऊ नये ही खरी आपली अपेक्षा आहे. यशवंत पाध्ये, आपण अर्थतज्ञ म्हणून आहात, याकडे पाहिल्यानंतर कुठलीही गोष्ट राबवत असताना अंमलबजावणी याचा नेहमी उल्लेख केला जातो, पण सगळं शासनावर टाकून चालणार नाही. सर्वसामान्य माणसांनी देखील ते स्वीकारण्याकरता समोर आलं पाहिजे. तुमचं मत याबद्दल काय? नाही, या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा कुठली वस्तू जेव्हा ग्राहक आतापर्यंत विकत घेत होता आणि जी आपली इनडायरेक्ट टॅक्सेसची जी सिस्टीम होती आतापर्यंत, त्याच्यामध्ये ग्राहकाला किती रुपयाचा टॅक्स तो भरतो आहे याची त्याला जाणीव नव्हती. खरी गोष्ट. आता जीएसटीमुळे त्याचा पारदर्शकता आल्यामुळे त्यांनी किती सीजीएसटी भरला किंवा किती एसजीएसटी भरला हे आता वस्तू दिसल्यामुळे त्याला असं वाटतं की मी खूप टॅक्स भरतो आहे. बरोबर. सुरुवातीपासूनच त्या वस्तूमध्ये इनडायरेक्ट टॅक्सेस जसे आपले एक्साईज होता, ऑक्ट्राय होता किंवा व्हॅट होता, हा इन्क्लूड करूनच ती प्राइस आपल्यापर्यंत येत होती. पण आता आपल्याला तो डायरेक्ट तिथे दिसतोय की मी एवढा सीजीएसटी भरतोय, मी एवढे एसजीएसटी. म्हणजे त्याचं बायफर्केशन पूर्वी दिलं जात नव्हतं, आता ते बायफर्केशन समोर येत आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या गोष्टीकडे जर आपण बघितलं आणि सर्वसाधारण जे आपण बघतोय की आता या 3-4 साधारणतः 17 कायद्यांमुळे हा एक जीएसटी आलेला आहे. 17 कायद्यांच्या आता बंद झालेल्या आहेत इनडायरेक्ट टॅक्सेस. पण आपण जर बघितलं तर वस्तूच्या ज्या किमती आहे हे पूर्ण स्टेबल व्हायला माझ्या अंदाजाने 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जावा लागेल. सहजच. आणि मॅडमने आता जो उल्लेख केला होता की मारुतीने 3% प्राइजेस कमी केल्या किंवा कुठल्याही कार मॅन्युफॅक्चररने 3% हा टॅक्स कमी केला, पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने 2% टॅक्स त्याच्यावरती लावल्यामुळे किमती डीलरकडनं, प्रत्येक स्टेटचा पाध्यसाहेब त्या ठिकाणच्या अर्थविषयक तरतुदीचा भाग असेल. पण जे पाध्यसाहेब म्हणले त्यामुळे प्रिया जाधव आपण एक सांगा, त्यांचं अर्थतज्ञ म्हणून असं म्हणणं आहे साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी त्यासाठी लागेल हे सगळं सुरळीत होण्यासाठी. हे कितपत आपल्याला योग्य वाटतं? दुसरी गोष्ट, याची अंमलबजावणी करण्यासाठी, त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एवढ्या पद्धतीचं मनुष्यबळ
आज या कार्यालयाकडे आहे का? पहिलं उत्तर मनुष्यबळ हो आमच्याकडे आहे आणि जीएसटीची बॅकबोन त्याचं नेटवर्क आहे, आयटी नेटवर्क ज्याला जीएसटीएन असं म्हणतात, हो. ते आमच्याकडे रेडी आहे. त्यामुळे जसे सर म्हटले की याला 1.5 वर्ष लागेल, हे बरोबर नाहीये. थोडा वेळ लागेल कदाचित लोकांना कळायला की हे कसं काम करतं किंवा कसे फॉर्म भरायचे आहे, पण 1.5 वर्ष हे खूपच मोठा टर्म आहे. आय थिंक 4-5 महिन्यात सगळ्यांनाच माहिती पडेल आणि जेव्हा रिटर्न्स फाईल करायला लागतील तर सगळं सुरळीत होईल. आणि मॅडमनी जो पॉइंट रेज केलेला की टॅक्स रेट कमी झालेत पण तरीही तो प्रॉफिट लोकांपर्यंत पोहोचत नाहीये, तर याचं टेक केअर करण्यासाठी आमची एक अँटी प्रॉफिटिंग अथॉरिटी बनते आहे. ऑगस्टमध्ये कदाचित ती लवकरच येईल आणि ती हे सगळं केअर करेल की जर तुम्हाला आयटीसीचं क्रेडिट मिळतंय तर तुम्ही कंझ्युमर पर्यंत पोहोचवता की नाही. जर तुम्ही नाही पोहोचवलं तर ती लिगली एक चुकीची ऍक्शन असणार आहे आणि ती अथॉरिटी अशा सगळ्या एसएससीजना किंवा टॅक्स पेयर्सला पेनल्टी किंवा प्रोसिक्यूट करेल डिपेंडिंग अपॉन दी मॉनिटरी लिमिट. त्या पद्धतीचं प्राधिकरण नेमल्यानंतर तसं होईल. अनिता खानोलकर, मुळामध्ये असे बहुसंख्य लोक आहेत की जे पूर्वी कुठलेच टॅक्स भरत नव्हते, त्यांना संगणकाचं तितकं असणारं ज्ञान नाहीये. या सगळ्या लोकांच्या अडचणी समोर येतील असं वाटतंय का? छोट्या छोट्या व्यापाऱ्यांचं जे जीएसटी मध्ये अंतर्भूत होणार आहेत, पण त्यांना कुठेतरी एका ठिकाणी असं सल्लेगार देऊन लुबाडला जाईल, काहीतरी होईल असं वाटतंय? नक्कीच, कारण मुळातच अजिबातच ज्ञान नाही आहे त्या गोष्टीचं. संगणकाचं ज्ञान नाहीये, संगणकाची उपलब्धी नाहीये, इंटरनेट उपलब्ध नाहीये. आणि अशा ठिकाणी जरी सरकारने घोषित केलेलं असलं की आम्ही अगदी कमीत कमी पैशामध्ये किंवा कमीत कमी आकार लावून या सेवा आम्ही उपलब्ध करून देऊ, तरी हे मनाला अजून तरी पटण्यासारखं नाहीये. कारण जोपर्यंत तसं खरोखर होत नाही, डोळ्यांना दिसत नाही, तोपर्यंत हे पटणं जरा कठीण आहे. मग भास्करराव, अशा ठिकाणी जे एजंट असतात, आता मोठ्या मोठ्या ऍडव्हर्टाईज सुरू झाल्यात की आमच्या वेबसाईटला द्या, वर्षाला 3000 रुपये भरा, आम्ही सुलभीकरण करून तुमच्या या प्रक्रिया पार पाडू. अशा ठिकाणी एजंटगिरी वाढते आणि मग एकूणच व्यवस्था त्यांच्या ताब्यात जाते, असं चित्र नाही का वाटत? नक्कीच वाटतं. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा कायदा प्रथम युरोपियन देशामध्ये स्वीकारला गेला. हो, आता जवळजवळ 160 देशामध्ये स्वीकारला गेला आहे. पण तिथं देखील लोकशिक्षणाला एवढा वेळ लागला की पहिली निवडणूक ह्या कायदा आल्यानंतर ते प्रत्येक सरकार हरलं होतं आणि आपल्याला आपल्या सरकारला हरू द्यायचं नाहीये. म्हणून आता मॅडमची जास्त जबाबदारी असेल की त्यांच्या खात्यानं जास्तीत जास्त चांगलं लोकशिक्षण केलं पाहिजे. आणि यामध्ये यांनी काढलेले सर्व फॉर्म आता इलेक्ट्रॉनिक फॉर्म आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतःच रजिस्ट्रेशन करायचं, स्वतःच टॅक्स भरायचा, ही सगळी तरतूद आहे. त्यामुळे ह्या लोकांना, व्यापाऱ्यांना, ग्राहकांना एक तज्ज्ञ माणसांची गरज भासेल आणि ही मधली माणसं त्याच्यात जास्तीत जास्त इंटरफेरन्स करून आपला फायदा करून घेतील असं दिसतं. पण मुळामध्ये प्रिया साळवी हे जे म्हणतात हे कितपत तुम्हाला मान्य आहे की या पद्धतीचं लोकशिक्षणाची गरज? हे निश्चित मान्य आहे, पण जे मुळात आज जीएसटी मध्ये येत नव्हते, कुठला टॅक्स भरत नव्हते, ते आता जीएसटी मध्ये येणार आहेत. या लोकांच्या मोठ्या अडचणी असतील, या सोडवण्याकरता आपलं असणारं जे खातं हे सक्षम आहे का? किंवा असे अधिकृत आपण पूर्वी नंतर कधी एजंट असे नेमाल का? जसं LIC आपले अधिकृत एजंट नेमतात, असे काही व्यवस्थापन करणार आहात का? एजंटनी आमच्याकडे जीएसटी सुविधा केंद्र किंवा जीएसटी सेवा केंद्र म्हणून असतात, जिथे आमचे ऑफिसर्स बसलेले असतात. कुणीही टॅक्स पेयर किंवा साधा नॉन रजिस्टर्ड जरी असला तरीही तो येऊन आपल्या क्वेरीज रिझॉल्व्ह करू शकतो, मायग्रेशन करायचं तर करू शकतो. आम्ही इथे डिपार्टमेंट म्हणून सज्ज आहोत त्यांची मदत करण्यासाठी. आम्ही इनफॅक्ट लोकांकडे जाऊन असे कॅम्प्स पण केलेले आहे की क्वेरीज काय, तुम्हाला जर रजिस्टर करायचं आहे, तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येत आहे, जर तो टेक्निकल असेल तर इव्हन टेक्निकल डिपार्टमेंटकडे जाऊन, जे DG सिस्टम्स आमचं चेन्नईला आहे तिथे जाऊनही आम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहे. तर आम्ही इथे रेडी आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी. एक पाऊल लोकांनी सुद्धा पुढे घ्यायला पाहिजे आणि डिपार्टमेंट आणि लोकांनी मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे जर एखादा प्रॉब्लेम असेल तर. आणि असं म्हटलं की लोकांकडे कम्प्युटरचं नॉलेज नाही आहे, हो, पण तुम्हाला माहिती असेल की आजकाल मोबाईल फोन हा सगळ्यांकडेच असतो. तर जीएसटीचे हे फॉर्म्स भरणं मोबाईलहून सुद्धा तुम्ही करू शकता. ऍप्स आहेत, इतकं सोपं झालेलं आहे. प्रॉब्लेम आहे की हे नवीन आहे, हा एक चेंज आहे, बदलाव आहे आणि कोणत्याही बदलावाला माणूस जरा रेजिस्ट करतो. त्यामुळे 1-2 महिना कदाचित ग्राहकांना वाटेल की हे काय, मला समजत नाहीये. हे 1-2 महिन्याचं असेल कदाचित, पण एकदा त्यांनी केलं ते हे मधले एजंट्स, जे प्रायव्हेट एजंट्स आहेत, त्यांचीही गरज भासणार नाही. प्रिया जाधव म्हणतात त्या अगदी खरी गोष्ट आहे. कुठलीही गोष्ट आल्यानंतर ती स्वीकारण्यासाठी काही आपल्याला कालावधी द्यावा लागेल. आपल्या कार्यक्रमामध्ये दूरध्वनी थेट यंत्रणेमार्फत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत रत्नागिरीहून विमा तज्ञ
किरण साळवी. किरण साळवीजी, आपलं महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. आजची ही जी चर्चा आहे मग वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती याबद्दल आहे. आपण विमा तज्ज्ञ आहात. या पद्धतीने विम्यामध्ये आता लोक ज्या पद्धतीने काम करतात, बरेचसे जे ग्राहक आहेत ते म्हणत होते की विमा प्रतिनिधीमध्ये जीएसटी लागू होण्यापूर्वी आपले पुढचे हप्ते देखील भरा, अशी एक संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तुम्ही याचं स्वागत कसं कराल? आधी सर्वप्रथम संपूर्ण देशभर जीएसटी लागू केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व विरोधी पक्षांचं अभिनंदन. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारे हे महत्त्वपूर्ण विधेयक कायद्यामध्ये परावर्तित झाले आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक कर ही संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे. त्याबद्दल आनंद आहे. यापूर्वी व्हॅट आला होता 8 वर्षापूर्वी. त्या व्हॅटच्या वेळी लोकांनी व्यापाऱ्यांनी प्रचंड आंदोलनी संप केले होते. पण यावेळी मात्र व्हॅटची सुधारित आवृत्ती मानून जनतेनं जीएसटीला मान्यता दिली आहे, अपवाद फक्त टेक्सटाईल इंडस्ट्रीचा. विमा करताना आम्ही जो संपूर्ण या माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात गेले कित्येक वर्ष फिरतोय, त्यावेळी जनमानसाचा अंदाज घेतो. व्यापारी माझे मित्र आहेत, सगळे ग्राहक आहेत. त्या सगळ्यांशी बोलताना एकच जाणवतं की हे एक राष्ट्र एक कर ही कल्पना अत्यंत चांगली आहे. त्या दृष्टीनं आता यामध्ये अधिकाधिक सुधारणा होणं जास्त गरजेचं आहे. आता सर्वसामान्य व्यापाराशी मी ज्यावेळी चौकशी केली की कशी काय वाटते जीएसटी, तर 20 ते 75 लाखापर्यंत जी वार्षिक उलाढाल करणारे व्यावसायिक आहेत त्यांना काही मालावर 5 पेक्षा 12 ते 18% जीएसटी लागू होतोय. म्हणजे काही वस्तू त्यामुळे निश्चितच वाढणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकाच्या खिशाला याचा निश्चित चाट बसणार आहे. आता जीएसटी बद्दल या ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला प्रचंड संभ्रमावस्था होती, अजूनही काही प्रमाणात आहे. पण हळूहळू वृत्तपत्रामध्ये येणाऱ्या बातम्या, विविध चॅनल्समध्ये चर्चा आणि जीएसटी ऑफिसकडून घेण्यात आलेली वर्कशॉप यामुळे चित्र थोडं सुस्पष्ट होत चाललेलं आहे. या प्रिया जाधव आहेत त्यांना मी एक विनंती करू इच्छितो की जीएसटी ऑफिसने पुढील 1-2 महिन्यामध्ये तालुका पातळीवर कॉम्पोजिशन स्कीम मधल्या व्यापाऱ्यांचे वर्कशॉप आयोजित करण्याचा कार्यक्रम आखला तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांचं जीएसटी संदर्भात चांगलं प्रबोधन होईल. किरण साळवीजी, आपल्या प्रिया जाधव आहेत, आपल्याला याचं उत्तर लगेच देतील. प्रियाजी, आपण बोला. आम्ही वेरियस वर्कशॉप्स ऑलरेडी कंडक्ट करत आहोत आणि कॉम्पोजिशन स्कीमसाठी स्पेशली एक सेक्शन घेऊन तेही एक्सप्लेन करू की त्यांना कसा फायदा होईल. आणि ते आयटीसी बेसिकली कॉम्पोजिशन स्कीम म्हणजे 75 lakhs पर्यंत तुम्ही कमी दर भरून त्या एक स्कीम अवेल करू शकता, ज्यामध्ये आयटीसी नाही मिळणार, पण तुम्हाला जो गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायचा तो खूपच कमी असेल. तर तुमची रिक्वेस्ट की असे वर्कशॉप्स घेऊन लिटरसी वाढवायची अबाउट जीएसटी ते आम्ही नक्कीच करू. किरणजी, आपल्या या प्रश्नाला इथे उत्तर दिलेलं आहे प्रिया साळवेनी. आणि तुम्ही जी माहिती आम्हाला दिलीत विशेषतः रत्नागिरी सारख्या ग्रामीण विभागातून ती अत्यंत महत्वाची होती. प्रिया जाधवनी आपल्याला जी माहिती दिली आहे ती अत्यंत महत्वाची होती आणि त्याचं उत्तरही तुम्हाला मिळालंय. किरण साळवीजी, आपण रत्नागिरी सारख्या ग्रामीण विभागामधून काय सद्यस्थिती आहे आणि लोकांना काय अपेक्षित आहे हे सांगितलं, त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमात आपण सहभागी झाल्याबद्दल. पण तुमच्याकडे वळताना हाच महत्वाचा मुद्दा असतो की ज्या या सर्वसामान्य लोकांच्या प्रेडिक्टेबल समस्या आहेत, आपण असं म्हणतो की आपण फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन असा एक प्रश्न असतो, तर या संदर्भामध्ये आपण असं काही प्रिडिक्शन केलं होतं का की असे काही प्रश्न असू शकतात ज्यात लोकांच्या काही शंका असू शकतात, त्याचं निरसन पहिल्यांदाच होणं आवश्यक होतं? हो, जसं मी सांगितलं की जीएसटी येण्यापूर्वीच आम्ही जय्यत तयारी केली होती. जीएसटीचा 1 जुलैपासून आलाय, पण आम्ही जीएसटीचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न याचे सगळ्या विविध रिजनल लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेशन करून सगळ्या बुक्स पण रिलीज केलेल्या आहेत. त्यामुळे जे छोटे छोटे प्रश्न आहे की मी भरू शकतो का, मी कॉम्पोजिशन अवेल करू शकतो का, माझं रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे का, या सगळ्यांचे प्रश्न आम्ही आधीच दिलेली आहेत. आणि आमची वेबसाईट cbec.gov.in वर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळेच इन्फॉर्मेशन मिळेल. हे फक्त पोर्टलवरच नसून आम्ही प्रिंटमध्ये बुक्स आहेत,
प्लस आम्ही वर्कशॉप्स घेतोय आणि आमची सेवा केंद्र त्या आधीपासूनच रिजनल भाषेमध्ये देखील वेबसाईटवर हो माहिती मिळते इनफॅक्ट जीएसटीचं FAQ मी स्वतःच ट्रान्सलेट केलेले आहे. हो. त्यामुळे मला माहिती आहे की कसं आणि काय असतं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण नॉर्मल एक ट्रेडर किंवा डीलर असेल किंवा मॅन्युफॅक्चरर असेल तर त्यालाही कळावे इतक्या सोप्या भाषेत आम्ही कायद्याचं ट्रान्सलेशन केलंय. जो FAQs होते इंग्लिशमध्ये, त्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग ह्या म्हणजे कायद्याबद्दल याविषयी सोपं आपण होईल. यापूर्वीची अभ्यास पीठिका पूर्ण केलेली आहे. याविषयी नक्की काय काय अडचणी लोकांना येत आहेत आणि लोक त्यावर कशा पद्धतीने समोर जात आहेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा, कारण हा विषय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे. नमस्कार, महाचर्चेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती. आजचा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट शिरीष देशपांडे यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं आहे. ते असं म्हणतात की जीएसटीमुळे वस्तू व सेवांवरील कर रचना सोपी व सुटसुटीत होणार आहे. कर बुडवेपणाला यामुळे मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे. तसंच या कर प्रणालीत पारदर्शकता येऊन कर व्यवस्थापन व कर वसुली सोपी, कार्यक्षम व कमी खर्चिक होणार असून जकात रद्द झाल्यानं वस्तूची ने-आण अधिक जलद व विनाविलंब होण्यास मदत होणार आहे. त्याचा अंतिम फायदा ग्राहकाला व अर्थव्यवस्थेला होणं अपेक्षित आहे. हे सर्व जरी खरं असलं तरी कोणत्याही कायद्याचं व धोरणाचं बरेचसं यश हे त्याच्या अंमलबजावणीत असतं. त्यामुळे जीएसटीची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यावर शासकीय यंत्रणेचा भर असणं आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित म्हणजेच उत्पादक, व्यापारी, ग्राहक तसंच शासकीय अधिकारी हे जीएसटी बाबत पुरेसे साक्षर असणं आवश्यक आहे. आजची ही चर्चा त्या दृष्टीनं उद्बोधक व मार्गदर्शक ठरावी असं आवाहन त्यांनी केलंय. आज ग्राहकांच्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा म्हणजे नवा स्थित्यंतराचा गैरफायदा घेऊन काही उत्पादक व व्यापारी ग्राहकांना लुटू पाहत आहेत. सध्या मुंबई ग्राहक पंचायतीकडे अशा जादा अथवा दुहेरी कर आकारण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यावर शासकीय यंत्रणा काय पावलं उचलत आहे हे या चर्चेद्वारे सर्वांना कळल्यास उपयुक्त ठरेल. ॲडव्होकेट शिरीष देशपांडे, आपण खूप चांगलं मार्गदर्शन या पत्राच्या निमित्तानं आपण आम्हाला केलेत आणि या महाचर्चेला निश्चितच हे आपलं पत्र आम्हाला उपयोगी पडेल. आपण या संदर्भामध्ये जे ॲडव्होकेट शिरीष देशपांडेंनी मुद्दे उचललेले आहेत तर अनिताताई, तुम्ही प्रथमतः सांगा, या मुद्द्यांकडे पाहिल्यानंतर याचं सर्वसमावेशक धोरण ग्राहकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय अपेक्षित आहे? सर्वसमावेशक धोरण म्हणजे पहिलं तर साक्षरता, कायद्याविषयीची साक्षरता जी ग्राहकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आतापर्यंत मॅडम म्हणतात त्याप्रमाणे कदाचित त्यांनी जे वर्कशॉप्स वगैरे घेतले ते व्यापाऱ्यांच्या दृष्टीने घेतले, पण ग्राहकांच्या मनातली समरवस्था त्यामुळे दूर झालेली नाहीये. कारण MRP मध्ये काय फरक पडणार आहे, माझी जी वस्तू माझी किंमत आहे शेवटची त्या किमतीमध्ये काय फरक पडणार आहे हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा अनिता आहे. खानोलकर, आपण मुंबई ग्राहक पंचायत आहात, आपली पण जबाबदारी नाही का की आपण ग्राहकांना साक्षर केलं पाहिजे, आपण शासनाच्या पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे, अशी आपली भूमिका का नाही? अशी आमची भूमिका नाही असं आम्ही कधीच म्हटलं नाही. बरं. निश्चितपणे या पद्धतीचे वर्कशॉप्स वगैरे घ्यायचे असले तर निश्चितपणे ग्राहक पंचायतीचं सहकार्य त्याला राहील, पण मुळात आधी ग्राहक पंचायतीला सुद्धा या बाबतीत साक्षर होण्याची पण गरज आहे असं मला वाटतं. कारण सगळ्या गोष्टी आम्हाला कळलेल्या आहेत आणि आम्ही लोकांना साक्षर करू मॅडम, शकतो. ग्राहक पंचायत असं म्हणते प्रिया जाधव मॅडम की त्यांना सगळ्या गोष्टी समजलेल्या अजून नाही येते, तुम्हाला अपयश मानावं लागलं कदाचित? मग नाही, जसं मी सांगितलंय आधी की बदल आहे आणि हा बदल जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे तर हे हँडशेक दोघांमध्ये व्हायला पाहिजे. फक्त डिपार्टमेंटच जाऊन सगळ्यांना सांगणार नाही. तर एक स्टेप जसं मी म्हटलं की कोणी असो, ट्रेडर असो की मॅडमची ऑर्गनायझेशन असो, त्यांनी पुढे येऊन जर आम्हाला म्हटलं की आम्हाला आमच्यासाठी ही वर्कशॉप करा, आम्हाला ही गरज आहे किंवा आम्हीही करतो, तर आम्ही त्यांना नक्कीच करू. आम्ही ॲज डिपार्टमेंट कधीच कोणाला म्हटलं नाही की सॉरी आम्ही तुम्हाला नाही करू शकत. आम्ही इथे आहोत तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी. जीएसटी त्यांनी 2 पावलं पुढे आलं पाहिजे. मग अशी किरण साळवेंनी जो महत्वाचा मुद्दा म्हणला, अर्थातज्ञ यशवंत पाध्ये, तुम्ही याचं उत्तर देणार आहात. ज्यावेळेस वॅट लागू झाला तेव्हा असेच मोर्चे निघाले होते. व्यापाऱ्यांनी संघटना मोठ्या प्रमाणात आहेत, अनेक वेळा त्या ठिकाणी असतात, LBT करता अनेक संप झाले. याकरता 2 पावलं अशा संघटनांनी ग्राहक पंचायतीने पुढे टाकायला नको का? पाध्यजी, नाही, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आतापर्यंत जो आपला टॅक्स बेस होता, तर आपण जर उदाहरण घेतलं वॅटचं, तर आतापर्यंत फक्त महाराष्ट्राचा जो आकडा आहे फक्त 9.5 लाख रजिस्टर्ड डीलर होते आणि त्या जीएसटीच्या नवीन नोंदणीनुसार हा आकडा 25 लाखापर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे.
आणि यानंतर जर टॅक्स बेस जर वाढला तर आपोआप सर्वांना जी माहिती आहे किंवा वस्तूंच्या ज्या किमती आज सगळ्यांना ग्राहकांना काय पाहिजे की वस्तूच्या किमती कमी होतील. बरोबर. वस्तूंच्या किमती एका दिवसात कमी होणार नाही कारण त्यांच्याकडचा ओल्ड स्टॉक आहे, त्यांना पुढे कॅरी फॉरवर्ड सेट ऑफ मिळेल. 15 ऑगस्ट पर्यंत वेळ दिली त्याला. त्याचा सेट ऑफ मिळेल नाही मिळेल हा पुढचा भाग आहे. पण सगळ्यात महत्वाची ग्राहकांची जी इच्छा आहे की त्याला वस्तू ह्या स्वस्तात मिळायला पाहिजे. जीएसटी मुळे एक सगळ्यात मोठा जो फायदा होणार आहे ग्राहकांना की ब्रँडेड गुड्स अगदी खेडेगावांमध्ये सुद्धा आता स्वस्त होणार आहे. खरी गोष्ट आहे. तर या ब्रँडेड गुड्स स्वस्त झाल्यानंतर अगदी आपल्या गडचिरोलीतला सुद्धा ग्राहक त्या स्वस्त किमतीचा फायदा घेऊ शकेल आणि ब्रँडेड गोष्टीचा त्याला वापर करता येईल. ॲडव्होकेट भास्करराव, पूर्वी कसं होतं, आता आपण समजा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने गेलो त्या ठिकाणच्या फूड मॉलला 20 रुपयाची गोष्ट 40 रुपयाला विकली जात होती. आज तसं करता येणार नाही का? आणि तसं केलं त्याला पनिशमेंट काय? निश्चितपणानंच ह्या गोष्टीवर आळा बसेल की आता ग्राहकाला हे माहिती होईल की ह्या वस्तूवरती किती किंमत आकारता येते. बरोबर. आणि त्यामुळं अपप्रकार थांबतील. पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट अशी ध्यानात घ्यावी लागेल की यात काही अपप्रकार ह्या कायद्यानं बंद करण्यासाठी काही दुरुस्त्या लागतील. त्यातली एक महत्वाची दुरुस्ती अशी असेल की समजा एक छोटा व्यापारी अन्नधान्याच्याच कुठल्या गोष्टी आहेत आणि त्या ब्रँडेड न करता विकतोय तर त्यासाठी वेगळा दर असेल. हो. आणि तेच ब्रँडेड विकलं तर जास्त दर द्यावा लागेल. म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने विकलं तर जास्त टॅक्स पडेल. असं होण्याची जी शक्यता निर्माण झाली त्यामुळं पूर्वी जसं व्हायचं तसं ब्रँडेड करून विकून जास्त त्रास होतो तर असंच विकूया. किंवा असं एक उदाहरण बघा आपण समोर येईल की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये जर ते ब्रँडेड असेल तर त्याची किंमत जास्त लावली जाते, ब्रँडेड नसेल तर कमी लावली जाते. बरोबर. मग ब्रँडेड केलं तर चांगली गोष्ट आहे. बासमतीला जास्त टॅक्स लागेल, साध्या तांदूळाला कमी टॅक्स लागेल. भास्करराव, साधा प्रश्न आहे, ज्या व्यापाराला जी गोष्ट, ज्या उत्पादकाला जी गोष्ट जास्त नफा करून विकता येईल त्या पद्धतीने तो विचार पूर्वी करत होता, आताही करेल, भविष्यात पण करेल. महत्वाचा मुद्दा विधिज्ञ म्हणून सांगा, एखाद्या माणसाने पूर्वी कर चूक वगैरे केली त्याला शिक्षा होत होती, आता ती करताना ते विलंब होणार असेल. एखाद्या माणसाने कर चुकवला त्या ठिकाणी प्राधिकरणाकडे ते गेले केस, पुढचे 10-15 वर्ष या केसेस चालू राहतात आणि त्याच्यामधून मग त्याला विलंब होतो. तर हे कसं होणार? याला तात्काळ शिक्षा कशी होईल? काय तरतूद आहे? आता याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे जे काही ट्रायब्युनल्स केलेले आहेत प्राधिकरण, हो, ह्या प्राधिकरणावरती साधारणपणे 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निकाल दिला पाहिजे, हो, अशी देखील तरतूद केलेली आहे. आणि अपील करताना देखील त्या व्यापाऱ्याला जो काही त्याचा टॅक्स मान्य आहे तेवढा त्याने अगोदर भरला पाहिजे आणि अधिक लावलेल्या टॅक्सच्या कमीत कमी 10-20% भरून मगच त्याचं अपील हिअरिंगला घेतलं जाईल. म्हणजे केवळ जबाबदारी टाळण्यासाठी कोणी अपील करत असतील तर ती अपील इथून पुढे होणार नाहीत. एवढी एक चांगली गोष्ट म्हणजे स्वागतच तुम्ही या गोष्टींचं करा. होय. पण याकडे पाहिल्यानंतर प्रिया जाधव, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच असतो की आज लोक जे म्हणत होते की बा मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढेल, गेले 10-15 दिवस तसं काही चित्र लोकांच्या समोर अजून आलेलं नाहीये. होण्याची शक्यता काही वर्तमानपत्रात माहितीच्या आधारे वर्तवली जाते, कितपत खरी आहे? जीएसटी हा कायदा बेसिकली इन्फ्लेशन कमी करण्यासाठी आहे. हो. द कॉन्सेप्ट ऑफ क्रेडिट किंवा आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट जो म्हणतोय, जर मी यांच्याकडनं माल विकत घेते आणि तो पुढे पुन्हा कुणाला विकते तर मला सेट ऑफ मिळेल. त्यामुळे जो माल जो मी पहिले 100 रुपयाला विकत होते आता तो कमी होऊन 90-95 असा होईल. त्यामुळे इन्फ्लेशन कमी होईल, महागाई वाढणार नाही, महागाई कमी व्हायला पाहिजे. प्रिया जाधव, एकच मिनिट तुम्हाला थांबवतो. अ माणसाने महाराष्ट्रात तयार केलेला माल ब माणसाला एका दुसऱ्या राज्यामध्ये विकला, त्यांनी या ठिकाणी जीएसटी भरला, तिकडे जाऊन पण जीएसटी भरून मग नंतर त्याचा परतावा पहिल्या स्टेटमध्ये घ्यायचा, असं दुहेरी त्याला बर्डन पडणार आहे का? जर एक टॅक्स पेअर इथे आहे आणि तो दुसऱ्याकडे करतोय तर तो आयजीएसटी हा टॅक्स पे करेल आणि त्याला आयजीएसटीचं क्रेडिटही मिळेल. आणि जर तो माल तिथे विकत असेल तर तो क्रेडिट तो पुढे त्याचा टॅक्स पे करण्यासाठी वापरू शकतोच. त्यामुळे त्याला हे बर्डन नाही आहे, तो पास ऑन होतोय, त्याला स्वतःला खिशात नाही. त्याला ते वर्षभराकरता जाणार ना, कारण आपलं असेसमेंट इयर प्रमाणे केलं जाणार, आपण त्याच्या मंथली बेसिस असणार आहे. आमचे जीएसटी मध्ये रिटर्न्स फाईल करायचे असते. 10th ऑफ एव्हरी नेक्स्ट मंथ तुम्हाला GSTR1 हे रिटर्न भरायचं असतं. त्यामुळे रिटर्न भरलं की आपण टॅक्सचं पेमेंटही करतो. त्यामुळे नेक्स्ट मंथ तुमचं जो पण सेट ऑफ असेल किंवा काय असेल, इनपुट टॅक्स जर तुम्हाला वापरायचं असेल तुम्ही वापरून तो पुढे पास ऑन करू शकता सप्लाय चेन मध्ये. त्यामुळे तो फक्त एका मंथ साठी लिमिटेड आहे आणि त्यामुळे इन्फ्लेशन कमी व्हायलाच पाहिजे.
मग त्याचा सेट ऑफ त्याच पुढच्या महिन्यात त्याला मिळेल. हो. किती विवरणपत्र या ठिकाणी भरायला लागणार आहे? 47 भरावी लागतील, 36 भरावी लागतील, 2 राज्यात असेल तर अनेक भरावी लागतील. याविषयी चर्चा अत्यंत महत्वाची आहे. पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा, कारण जिव्हाळ्याचा विषय वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती. नमस्कार, महाचर्चेमध्ये मनापासून स्वागत. आपल्या महाचर्चेचा आजचा विषय आहे वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती. आजच्या कार्यक्रमात आपल्याला दूरध्वनी थेट संपर्क यंत्रणेमार्फत पुण्यावरून सनदी लेखापाल डॉक्टर दिलीप सादबाई सहभागी होत आहेत. डॉक्टर दिलीप सादबाई या कार्यक्रमामध्ये महाचर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत. एकूण या जीएसटी लागू झाल्यानंतर एकूण समाजामध्ये या एकूण असलेल्या कर प्रणालीकडे समाज कशा पद्धतीने पाहतो? हा निर्णय सर तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे आणि या स्वागतार्ह निर्णयानंतर होणारी जी प्रतिक्रिया आहे ती अतिशय पॉझिटिव्ह आहे. लोकांना कर द्यायची आहे, कर त्याच्यातलं संकलन करून भरायचं आहे, परंतु ती जी कायद्यातली थोडीशी जी सुरुवातीला जाणवती जी क्लिष्टता आहे ती एकदा लोकांना पचनी पडल्यानंतर काही डिफिकल्टी येईल असं मला वाटत नाही. जसं एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये काही धक्के थोडेसे तिच्या मनामध्ये येतात आणि नवीन फॅमिलीला सुद्धा त्यामध्ये तिला पचवून घेण्यासाठी जे काही थोडीशी कष्ट करायला लागतात ते यांनी आता आपल्या जीएसटी संदर्भात करायला लागणार आहेत. त्यामुळे आज नाही उद्या आपण या जीएसटी करासंदर्भात आपली सर्व पॉझिटिव्ह ऍक्शन राहणार आहे आणि यामुळे आपले बरेच फायदे होणार असल्यामुळं अशा प्रकारचा कर येणं हे अर्थक्रांती आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. या व्यतिरिक्त जर आज माझे आवडते लेखक आचार्य अत्रे आज जर जिवंत असते तर ते म्हणाले असते अशा प्रकारचा कायदा गेल्या 10,000 वर्षात झाला नाही व पुढील 10,000 वर्षात होणार नाही. त्यामुळे या कायद्याचं सर्वांनी चांगल्या पद्धतीने स्वागतच करायला हवं आणि तशी प्रतिक्रिया एकंदर करदात्यांमध्ये दिसती आहे असं माझं मत आहे. डॉक्टर दिलीप सादबाई, माननीय पंतप्रधान महोदयांनी दिल्लीमध्ये सनदी लेखापालांची एक कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की आपण आता जागते राहा, आपण हा कर कशा पद्धतीने लोकांपासून गोळा करण्यासंदर्भात आग्रही भूमिका घ्या. तर ही जी भूमिका माननीय पंतप्रधान महोदयांनी त्या ठिकाणी मांडली होती याचं आपण कशा पद्धतीने स्वागत कराल? नाही, नक्कीच आहे. शेवटी ही पॉझिटिव्ह स्टेपच आहे सरांची. मोदीजींनी जी काही घोषणा केली आहे त्या घोषणेच्या संदर्भात बरेच आमूलाग्र बदल या कायद्याद्वारे आपल्या सर्व लोकांच्या मध्ये होणार आहेत. कंप्लायन्स हा एक फॅक्टर सोडला लगेचच्या याच्यात तर सर्व गोष्टी पॉझिटिव्ह दृष्टीनेच आपण त्याकडे पाहायला हव्यात आणि सनदी लेखापालांचं यामध्ये नेशन बिल्डिंगच्या दृष्टीने जे काही पॉझिटिव्ह काम आम्ही सध्या करतोय ते मोदींनी सांगितलेल्या तत्वानुसार आणि त्यांनी सांगितलेल्या एकंदर पावलावरच पाऊल ठेवून आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्व कार्यक्रम जीएसटी गेटवे, जीएसटी हेल्प डेस्क, चार्टर्ड अकाउंटंट सर्वच असून त्यामध्ये कॉमन करदात्यांना येणाऱ्या ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्या आम्ही पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. हिंदुस्थान अँटीबायोटिक्स डॉक्टर दिलीप सादबाई, डॉक्टर दिलीप सादबाई, कर चुकवेगिरी कशी करायची ही संकल्पना आहे. सादबाई, कर चुकवेगिरी कशी करायची याचं लोक शिक्षण सनदी लेखापालच देत असतात. आपल्याबरोबर ऍडव्होकेट भास्करराव आव्हाड आहेत, ते आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात आणि मग अशा केसेस तिकडे येतात आणि त्या चालतात. भास्करराव आव्हाड, आता सादबाईंना मी असा एक प्रश्न विचारेन की इथून पुढचे ही जी कॉम्प्लिकेशन झालीत की 37 प्रकारचे फॉर्म भरा, इलेक्ट्रॉनिक फॉर्म भरा, स्वतःचा असेसमेंट करा, याच्यामधनं सामान्य माणसाला स्वतःला हे काम करता येईल का आणि त्याला प्रोफेशनल लोकांवरती जास्त अवलंबून राहावं लागलं तर त्यामुळं प्रोफेशनल लोक जे सांगतील त्याप्रमाणेच हे चालेल अशी एक जी भीती आहे. फी पण द्यावी लागेल तेवढीच. फी द्यावी लागेल, परंतु जेव्हा ह्या भीतीपोटी त्याच्यामधून तुमच्या चार्टर्ड अकाउंटंट्स असोसिएशन वगैरे देखील काही काम करण्याची गरज आहे. तुम्ही काही काम करता हे माझ्या कानावर आहे, पण इतरांना देखील ते करायला प्रवृत्त केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे? अगदी सर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. याच्यामध्ये अनुपालनाचा जो खर्च आहे हा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, कारण केवळ 36 रिटर्नच भरायचे नाही आहेत तर आता नवीन येणारे टीडीएस रिटर्न जर धरलं तर एकंदर 49 रिटर्न एका वर्षाकाठी एका व्यक्तीला भरायला लागणार आहेत आणि जी व्यक्ती मालकापासून शिपायापर्यंत तेच काम करते त्याला कंप्लायन्स कॉस्ट यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोसावं लागणार आहे. पण ज्या वेळेला आपण असं पाहतो की ज्या व्यक्तीच्या संदर्भात आपण ही सगळी खर्च करणार आहोत तर कायद्याच्या जर समजा आपण एखादी गोष्ट जर आपण म्हणलं किंवा आपल्याला गाडी चालवायची तर ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे,
मग ते नोंदणी करणं आवश्यकच आहे. मग त्याच्या दृष्टीने जे जे काही 16 वर्ष का 22 वर्षाचं वय पाहिजे, अमुक गाडी चालवता यायला पाहिजे, चिन्ह माहीत असायला पाहिजे, तसं हे तुम्ही कायदा स्वीकारताना 37 रिटर्न भरायला लागणार असतील तर ती भरायची आपली तयारी आपण ठेवली पाहिजे. त्या बरोबर. पद्धतीने आपण कंप्लायन्स केला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ते डॉक्टर दिलीप करणं सातबाई आपण गरजेचं आहे. पण लहान डॉक्टर दिलीप सातबाई व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा डॉक्टर एक दिलीप सातबाई आपण या कार्यक्रमात बाहेर सहभागी झालात. यातून अत्यंत मौलिक माहिती आम्हाला दिलीत. कारण रत्नागिरीमधून पण ग्रामीण विभागातून माहिती आली आणि पुण्यासारख्या शहरी विभागातूनही आपण माहिती दिलीत. आपण मनापासून आभार व्यक्त करतो. यशवंत पाध्ये, आता तुम्हाला महत्वाचं जे सनदी लेखापालांचं काम असतं, पळवाट नेहमी सनदी लेखापाल दाखवत असतात, दुसरीकडे अशा पद्धतीने हे रिटर्न्स फाईल करायचे आहेत. एकूण किती रिटर्न्स फाईल करावे लागणार? कोणी 47 म्हणतं, कोणी 49 म्हणतं, टीडीएस धरून आता त्यांनी सांगितले. एकूण किती रिटर्न्स फाईल करावे लागणार आहेत आणि हे क्लिष्ट आहे का? ते एकंदर दर महिन्याला 3 रिटर्न्स आहेत. एक परचेसचा, एक सेल्सचा आणि एक दोघांचा मिळून आहे. असे महिन्याला 3 आणि 12 महिन्याला 36 आणि पूर्ण वर्षाचा एक असं 37 रिटर्न्स आपल्याला भरायचे आहेत. तर एकंदर याच्यात याच्या पूर्वी किती रिटर्न भरावे लागत होते? या ठिकाणी त्यांची प्रत्येकाची जी टॅक्स लायबिलिटी होती, वॅटची म्हणा कशाची, त्याप्रमाणे त्याला क्वार्टरली किंवा मंथली रिटर्न भरावं लागत होतं. आणि तसंच सर्व्हिस टॅक्सचं त्याला रिटर्न भरावं लागत होतं. संख्या किती होती एकूण? त्याला सर मंथली जर असेल, कोणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याला मंथली त्याला होतं, पण रिटर्न्स जे भरावे लागायचे ते 2 रिटर्न्स भरावे लागायचे. आता या ठिकाणी जे आहे गुड्स आणि सर्व्हिसेस मिळून हा जीएसटी आलेला आहे. सुरुवातीला सर्व्हिसेस टॅक्स वरती एक आपल्याला वेगळे रिटर्न्स भरावे लागत होते, वॅट साठी वेगळे रिटर्न भरावे लागत होते, त्यामुळे वेगवेगळे रेकॉर्ड क्रिएट केला जात होते. आता तशी काही संकल्पना या ठिकाणी नाहीये. जीएसटी मध्ये एकच सेल्स, एकच परचेस आपल्याला दाखवायचं आहे. आणि आता जो आपला विषय या ठिकाणी चालू होता की या ठिकाणी कुठे कोणाला काही कुठे डिस्प्यूट आलं तर ते या जीएसटी कायद्याखाली डिस्प्यूट कमी होतील असा माझा स्वतःचा अंदाज आहे. कारण प्रत्येक वेळेला जो सेलर आणि परचेसर आहे त्याला या डिस्प्यूट जे येतात कायद्यामध्ये कशासाठी येतात तर इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी येतात. बरोबर. की मला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळालं का नाही मिळालं, त्यांनी जर पैसे माझे नाही भरले तर मला भरायचे आहेत. तर या रिटर्न मध्ये तुम्हाला चौथ्या दिवशी असं कळणार आहे की माझं जे सेल्स बिल आहे ते अप्रूव्ह झालं का नाही झालं. त्यामुळे तुम्ही महिनाभरामध्ये त्याच्यावरती ऍक्शन घेऊ शकता की अरे माझे तू पैसे भर. म्हणजे पूर्वी रिटर्न्सच्या परताव्याला जो वेळ लागत होता त्यावेळेस लागणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची संकल्पना या जीएसटी मध्ये आहे की कुठल्याही प्रकारचे रिवाइज रिटर्न या ठिकाणी होणार नाहीयेत. बरोबर. जे रिटर्न्स तुम्हाला काही असतील ते फायनल रिटर्न असतील आणि तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये सुधारणा करायच्या असतील तर पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला डेबिट नोट किंवा क्रेडिट नोट मार्फतच ते रिटर्न तुम्हाला अप टू डेट करायचं आहे. त्यामुळे जो कंप्लायन्स सुरुवातीला होता की रिवाइज रिटर्न्स आपण एकदा भरलं की ते 10 वेळेला रिवाइज करत होतो, आता रिवाइज होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या महिन्यापर्यंत जे झाल्यानंतर डिस्प्यूट जे राहतील ते मला असं वाटतं की या डिस्प्यूटची संख्या पुढे कालांतराने कमी होईल. भास्करराव, वकिलांचं काम थोडं कमी होईल असं वाटतं की एवढे तंटे आता आपल्याकडे येणार नाहीत जे इकॉनॉमिक्स मध्ये काम करतात. वकिलांना बाहेरच ठेवलंय असं दिसतंय. परंतु एक चांगलं झालं की आमचे दुसरे व्यावसायिक चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांचं काम वाढेल. परंतु महत्वाचा भाग असा की जेव्हा असा महत्वाचा कायदा असतो आणि आमच्याकडे दुर्दैवानं असं दिसतं की जो कोणी टॅक्स पेअर आहे हा नेहमी चोर आहे असं समजूनच अधिकारी वागत असतात. आणि म्हणून साधारणपणे टॅक्स पेअर आणि टॅक्स कलेक्शन मशिनरी यांच्यामध्ये आपल्याकडे पुष्कळदा एक सामंजस्य दिसत नाही. आम्ही कोर्टामध्ये हे सामंजस्य जास्त बघतो कारण जज देखील त्या प्रत्येक पक्षकाराला समजून घ्यायचा प्रयत्न करतो. असं जर इथं घडलं तर आणखी चांगलं होऊ शकणार आहे. पण मला येणारी शंका अशी की इथे जरी तुम्ही ट्रायब्युनल्स केलीत, नॅशनल ट्रायब्युनल, स्टेट ट्रायब्युनल, त्यांच्याकडे अपील जाऊ शकतात. त्याला टाइम लिमिट घातलंय. त्याचे प्रेसिडेंट किंवा प्रमुख अधिकारी जे आहेत ते जजेस आहेत. तरी सुद्धा बाकीचे जो टेक्निकल लोक आहेत सेंटरचे आणि स्टेटचे हे अधिकारी आहेत आणि त्यांना सिव्हिल प्रोसिजर कोड कुठेच लागणार नाहीये. म्हणजे आपले स्वतःचे नियम तयार करून हे अधिकारी जर वागणार असतील तर याच्यामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशियल अप्रोच किती असेल हा खरा महत्वाचा भाग. राष्ट्रीय हरित तलावात पण तसंच करून तशाच पद्धतीची यंत्रणा उभी केली. त्याचं स्वागत जर आवड साहेब तुम्ही ह्याचंही निश्चित स्वागत होईल. स्वागत. प्रियाजी, तुम्ही सांगा, प्रिया जाधवजी, जे म्हणतात की शासकीय अधिकारी कर भरणाऱ्याला चोरच समजत असतात असं आव्हाड साहेबांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशाच पद्धतीने पाहिलं जातं. तुमची भूमिका तशी असते का? म्हणजे डिपार्टमेंटची भूमिका असते का? नाही,
डिपार्टमेंट कधीच टॅक्स पेअरला चोर म्हणून बघत नाही आणि म्हणूनच डिपार्टमेंटने सेल्फ असेसमेंटचं प्रोव्हिजन दिलंय की तुम्ही जर कर भरताय तर तुम्हीच असेस करा की तुम्हाला किती भरायचा आहे आणि त्यानुसार आम्ही नाही सांगत की तुम्ही एवढा कर भरा की नका भरू की काय, तर तुम्ही ऍज अ टॅक्स पेयर डिसाईड करा तुम्हाला किती कर भरायचा आहे, तुमची कर पात्रता किती आहे, किती भरायचं आहे, तुम्ही असेस करा आणि तुम्ही सांगा. जर त्यात चूक झाली किंवा तुम्ही कर चोरी करत आहात तर मग आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि विचारू की कर चोरी का होतोय आणि होत असेल तर तो आम्ही रिकव्हर करू. पण ही स्टेटमेंट की आम्ही ऍज डिपार्टमेंट टॅक्स पेअरकडे चोर म्हणून बघतो हे चुकीचं आहे. बरं, महत्वाचा टेक्स्टाईल वाल्यांचा मोठा मुद्दा आहे. इचलकरंजी आहे, भिवंडी आहे, या ठिकाणी लोकांनी मोर्चे काढले, काही ठिकाणी गुजरातमध्ये काढले गेले की आम्ही याला विरोध करतोय कारण ते जीएसटीची नोंदणी करायला तयार नाहीत. मग अशाच अवस्थेमध्ये तुमचं डिपार्टमेंट काय काम करतंय, काय भूमिका घेणार आहे? आम्ही बेसिकली जे टेक्स्टाईल सेक्टरचे जे लेबरर्स आहे किंवा व्ह्युअर्स म्हणतात त्यांना, ज्यांचा मेजर प्रॉब्लेम व्ह्युअर्सचा आहे, तर त्यांना जीएसटीची जास्त नॉलेज नाही आहे. त्यामुळे आम्ही आउटरीच प्रोग्राम करून त्यांना समजवतोय की जीएसटी हा तुमच्याच फायद्याचा आहे. जर तुम्ही टॅक्स पे करून माल विकत घेत असाल आणि पुढे पास ऑन करताय तर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळेल, त्यामुळे तुम्हाला नुकसान हे होणारच नाही. ही जी आयडिया आहे ते त्यांना व्यवस्थित कदाचित कळली नाही, त्यामुळे आम्ही स्वतः जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. हा मुद्दा जरी गुजरात किंवा भिवंडीमध्ये किंवा इचलकरंजीमध्ये असेल तर ह्याच मुद्द्यावर कोइंबतूरमध्ये लोकांनी याचं स्वागत केलं आहे, कारण की त्यांना माहिती आहे की जीएसटी त्यांच्याच हितासाठी आहे, त्यांना त्याचं नुकसान होणार नाही आहे. तर तसंच कॉन्सेप्ट आम्ही इथे डेव्हलप करून इथे लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो आहे की हे तुमच्याच फायद्याचं आहे. जेव्हा त्यांना हे कळेल आणि जेव्हा ते ऍक्सेप्ट करतील तेव्हा हा प्रॉब्लेम नाहीसा होईल. अनिता खानापूरजी, जीएसटी लागू होण्यापूर्वी अशी मोठी चर्चा होती सगळ्याच माध्यमांमध्ये की लोकांमध्ये फार मोठी संभ्रमावस्था निर्माण होईल, लोक त्याचं स्वागत करणार नाहीत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये किमती वाढतील. पण असं काहीच निदर्शनास आलं नाही, लोकांनी ते स्वीकारलंय. यावर तुमची ग्राहक पंचायत म्हणून प्रतिक्रिया काय, ग्राहकांपासून व्यापारी ते उत्पादकांपर्यंत? नाही, संभ्रमावस्था अजूनही आहे, पूर्णपणे क्लिअर झालंय असं मला ग्राहकांबद्दलची आहे, ग्राहकांचीच आहे. व्यापाऱ्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही कारण मी त्यांचं प्रतिनिधित्व पण करत नाही इथे. तर ग्राहकांची संभ्रमावस्था अजूनही आहे. एमआरपीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं ह्याच्यामध्ये एक पूर्वीचा असा एक मुद्दा होता की वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकच उत्पादन जेव्हा वितरित केलं जायचं किंवा विकलं जायचं तेव्हा त्याची एमआरपी ठरवताना एखाद्या राज्यातला जास्तीत जास्त टॅक्स विचारात घेऊन त्याची एमआरपी ठरवली जायची. आता जर सगळीकडे सारखाच टॅक्स असणार आहे तर ती एमआरपी कमी झाली पाहिजे. तर हा इफेक्ट आम्हाला कदाचित 2-3 महिन्यांनी मिळेल, पण हे होणं आम्हाला अपेक्षित आहे. प्रिया जाधव, काय म्हणणं तुमच्यावर? जीएसटी मध्ये ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू या कॉन्सेप्टवर तुमचा टॅक्स डिसाईड केला जातो. आणि जेव्हा समजा मी माल प्रोड्यूस करते तर माझं इनपुट किती लागतंय, माझं लेबरचं कॉस्ट काय, मी हे सगळं त्याचा टॅक्स मला किती भरायचं, माझं प्रॉफिट मार्जिन काय असणार, हे सगळं लक्षात घेऊन मगच मी त्याची कॉस्ट डिसाईड करेल आणि ती एमआरपी म्हणेल किंवा ते लेबल हे करेल. पण मी एज डिपार्टमेंट त्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काय आहे ते, आणि याच्यासाठी रूल्स पण स्पेसिफाय केले की आम्ही पहिला हे बघणार, बेसिकली रूल्स आहेत ते फॉलो करून त्या व्हॅल्यूवर आम्ही टॅक्स करणार. तर बेसिकली जो कोणी प्रोड्यूस करत आहेत त्यांनी डिसाईड करायचे की त्याच्या प्रोड्यूसचं व्हॅल्यू काय राहणार आहे. पूर्वी जकातीमध्ये कर चूक वगैरे केली जात होती, आता मात्र कर चूक वगैरे केली जाईल का याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत राहा महाचर्चा, विषय वस्तू सेवा कर आणि वस्तुस्थिती. नमस्कार, महाचर्चेमध्ये स्वागत. ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, मुळामध्ये या सगळ्या वस्तू आणि सेवा करामुळे जीडीपीला कितपत फायदा होईल? काही 2% आम्ही वाचलं होतं, आपलं काय म्हणणं आहे त्यावर? आता साधारणपणे जे काही सरकारकडनं सांगितलं जातं 1.5 ते 2% होईल, परंतु मला वाटणारी भीती अशी की आपल्या नॅशनल जीडीपी मध्ये साधारणपणे सेवा कराचा वाटा 60% आसपास असं आम्हाला सांगितलं जातं. 16% आसपास आपलं ऍग्रिकल्चर आहे. हो, शेतीला कर माफ आहे. हो, आणि मग राहिलेला जो वस्तू सेवा कर राहिला हा थोडासा भाग बाकीचं सगळं टॅक्स रिकव्हरी करणार असेल तर मग किमती वाढणार की नाही अशी एक आम्हाला जी सर्वसामान्यपणे शंका वाटते, त्या शंकेचं निरसन मॅडमनं करावं हा एक भाग. आणि दुसरं, जे काही जॉब वर्क करणारे कुटीरोद्योग आहेत, छोटे उद्योग, यांच्यावरती कदाचित त्याचा उलटा परिणाम झाला तर जीडीपीवर देखील उलटा परिणाम होईल अशी एक जी शक्यता दिसते. त्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागेल सरकारला आणि काय उपाययोजना रूल्समध्ये केल्या जातील, अजून नियम येत आहेत,
भास्कर, आपण अंतिम टप्प्यामध्ये प्रियाजी याचं थोडक्यात उत्तर द्या. जीएसटी मुळे गोष्टींचे जे दर आहेत ते कमी नक्कीच होणार आहे. यांचा दुसरा प्रश्न असा होता की जे छोटे कॉटेज इंडस्ट्री आहे त्यांच्यावर कसा परिणाम होणार आहे. कॉटेज इंडस्ट्री जर त्यांचं टर्नओव्हर कमी असेल, 20 लाखाच्या आत असेल, तर ते अनरजिस्टर्ड आहेत. त्यांना जो कोणी त्यांच्याकडनं माल विकत घेईल तो स्वतः रिव्हर्स चार्जवर टॅक्स पे करून घेईल. त्यामुळे त्यांना नुकसान कसं होणार? नुकसान नाही होणार. आणि वेरियस स्कीम्स आहेत ज्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे जीडीपी नक्कीच वाढेल, एम्प्लॉयमेंटही वाढेल आणि साधारण ग्राहकाला नुकसान कधीच होणार नाही. पाध्यजी, तुम्ही सांगा की याचा आता स्वागत तर सगळीकडे झालेलं आहे. भविष्यामध्ये एकूण अर्थवृद्धी होण्यासाठी कितपत याचा फायदा होईल? जीडीपी नक्की 100% वाढणार, याच्यामध्ये काही मला तरी वाटत नाही काही कारणं असू शकतील. त्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आत्तापर्यंत जो सेट ऑफ होता, हा मशिनरी जर मी विकत घेतली तर मला कुठलाही सेट ऑफ मिळत नव्हता. आता या नवीन जीएसटी मध्ये मी कुठलाही कॅपिटल गुड जरी घेतला तरी मला तो सेट ऑफ मिळणार आहे. आणि लॉंग रन मध्ये या वस्तूंच्या किमती कमी झाल्यावरती त्याची डिमांड वाढली की आपोआप प्रोडक्शन वाढेल. प्रोडक्शन वाढलं की एम्प्लॉयमेंट ही एक मोठी सायकल आहे, इकॉनॉमिक्सची सायकल आहे. आणि एकदा तुमच्या डिमांड आणि सगळ्या याच्यामध्ये या जर वाढल्या तर हा आपल्याला त्याच्यातनं जो उत्पन्न होईल, नवीन उत्पन्न निर्माण होईल, त्याच्यातनं आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्सेस मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे तो टॅक्स बेस आपला वाढल्यामुळे तो आपला जीडीपीला त्याचा आपल्याला फायदा होईल. अनिता खानोलकर, मोजक्या शब्दात सांगा की याच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता आणि कसं सहकार्याची भूमिका घेऊन आपण काम करणार आहात? ग्राहक पंचायतीची आणि ग्राहकांची शासनाच्या कुठल्याही धोरणाला नेहमीच सहकार्याचीच भूमिका असते, यात काही वादच नाही. याच्यातून 1-2 गोष्टी आहेत. एक म्हणजे नफेखोरीला आळा कसा बसेल. मॅडमनी सांगितलं की 1-2 महिन्यामध्ये त्याचं प्राधिकरण येईल, पण तो आमचा एक मुद्दा आहे. आणि वादविवादाच्या ज्या घटना होणार आहेत याच्यातून संभाव्य, त्याच्यासाठी ग्रासरूट लेवलला काहीतरी त्यांनी व्यवस्था करावी अशी अपेक्षा. तुम्ही सहकार्य त्यासाठी करणार. भास्कर आव्हाड, मुळात मध्ये मोजक्या शब्दात सांगा, आपण ज्येष्ठ विधिज्ञ आहात, जनतेने तर स्वागत केलेलं आहे, सनदी लेखापाल, वकील आणि त्यापासून समाजाचे सगळे स्तर यांनी कसं स्वागत अजून अपेक्षित करणं आहे? साधारणपणे असं व्हायला हवं की प्रत्येक ठिकाणी टॅक्स कलेक्शन सिस्टीम, त्याचबरोबर लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे बघितलं गेलं पाहिजे आणि सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे. जास्तीत जास्त लोक शिक्षणासाठी प्रिया जाधव, तुम्ही आता तुमचं डिपार्टमेंट अजून काम करेल का? आणि सविस्तर उत्तर द्या की काय पद्धतीने पुढच्या भविष्यातली कामकाजाची आपली पद्धत आणि वकिलांना आणि सीएना सामावून घेईल का? आमच्या डिपार्टमेंटने जसं सांगितलं आधीही आउटरीच प्रोग्राम केले, ज्याच्यामध्ये आम्ही जाऊन सगळ्यांना जीएसटी काय आहे, त्याचे फायदे काय आहे, तुम्हाला रिटर्न्स बद्दल जे भीती असते की एवढे रिटर्न्स मी कसे फाईल करू, तर तसं नसून फक्त जीएसटी-R1 एकच रिटर्नसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. बाकी सगळं ऑटो पॉप्युलेटेड आहे, तुम्हाला त्यासाठी मेहनत जास्त करायची नाही. हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे की हे त्रासदायक नाही आहे, फक्त ही एक नवीन गोष्ट आहे जी तुम्हाला शिकायची आहे आणि तुम्ही शिकलात तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे आम्ही आजही करतो आहे आणि करत राहणार जोपर्यंत हे सगळं सुरळीत नाही पार पडत. आपण जर का पाहिलं तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जे स्वप्न पाहिलेलं होतं त्याकरता जीएसटी एक क्रांतिकारक पाऊल आहे. यापूर्वी देखील सगळ्या संगणकीय प्रणालीमधूनच त्याच पद्धतीने आपण सगळे रिटर्न्स, आयटी रिटर्न्स असतील किंवा सर्व्हिस टॅक्सचे रिटर्न्स असतील, हे फाईल करत होतो. आता जी लोक या जीएसटी क्षेत्रामध्ये येत नव्हती, ते प्रिया जाधव म्हणाल्या त्या पद्धतीने, पाध्यजी म्हणाले त्या पद्धतीने, हे सगळेजण याच्यामध्ये आता अंतर्भूत आल्यानंतर काहीसा थोडासा विलंब किंवा काय अडचणींना सामोरं जावं लागेल, पण या जीएसटीचं आपण स्वागत निश्चित पद्धतीने केलं पाहिजे. आज या चर्चेमध्ये आपल्याबरोबर प्रिया जाधव सहाय्यक आयुक्त आहेत, ज्येष्ठ विधिज्ञ आपल्याबरोबर भास्करराव आव्हाड या ठिकाणी आहेत, ज्येष्ठ अर्थतज्ञ यशवंतजी पाध्ये आहेत आणि विशेषतः ज्यांची महत्वाची मुंबई ग्राहक पंचायतीची जबाबदारी आहे त्या अनिता खानोलकरजी पण आपल्यावर सहभागी झाल्या आणि मौलिक आपल्याला माहिती इथे दिली. कारण ही चर्चा आपल्याला समर्थ भारत पुढे नेण्यासाठी पौष्टिक चर्चा आवश्यक होती. ही काही वादविवाद करण्याचं व्यासपीठ नव्हे. महाचर्चा ही नेहमीच अशाच पद्धतीची असते ज्यातून लोकांना लोकशिक्षण मिळावं आणि राष्ट्र उभारणीसाठी हे पुढचं पाऊल ठरावं. आपण अशाच पद्धतीने महाचर्चेमध्ये भेटत राहणार आहोत. पुन्हा भेटूया महाचर्चेच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपणाला मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार.